बाजू ह्यातून आपल्याला आतमध्ये बाहेर काढायचे. बाहेर काढताना इथून घालायची नाही, बरोबर गुणुले चिन्ह आहे तिथून नाही, थोडंसं खालच्या साईडनं घ्यायचं. आत्ता ही सुई जेव्हा बाहेर त्याच्या बाहेर निघते त्या टायमिंगला थोडंसं त्याचं टोक वरती न्यायचं आणि हा जो धागा आहे म्हणजे हा गोंडा, ह्या गोंड्याच्या वरती गेली पाहिजे. आणि हे बोट जे आहे, माझा अंगठा जो आहे मी हलवते तो अंगठा ह्या बोटावरती 3 नंबरच्या बोटावरती ठेवायचा गोंडा पकडून. त्यानंतर हे सुई जराशी उभी करायची आणि हा गोंडा जो आहे तो हळूहळू हळूहळू असा ओढून बाहेर काढायचा असा. ओके, परत एकदा दाखवते. आणि हे प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे खूप. आणि ज्यावेळेस गुंता होतो त्या टायमिंगला असं प्लेन करायचं. आता परत दाखवते. काय केलं मी, बोटाचं पांढरी बाजू ते आपल्या साईडला आहे, खालच्या बाजूला लावला आहे. खालच्या बाजूला लावल्यानंतर असं गुणुले चिन्ह मी तयार केलेलं आहे. गुणुले चिन्ह केल्यानंतर ह्या गुणुले चिन्हाच्या थोड्याशा खालच्या साईडला मी सुई घातली. सुई घातल्यानंतर मी ह्या गोंड्याच्या वरती सुई घातली आणि थोडीशी उभी करून सुई थोडंसं फोर्स लावून मी ही गोंडा जो आहे तो मी असा ओढून काढते. ओके, हा असा ओढून काढला. ओके, आता त्यानंतर ह्याच्यामध्ये उलटीत सुई घालायची आणि ती थोडीशी खालीवर अशी प्रेस करायची आणि आपलं बोट काढायचं आहे. काय केले मी, खाली वरती प्रेस केले आणि बोट काढायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची ट्रिक, ही तर तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला 1, 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस करावी लागेल. आता खालचं जे आहे डाव्या हातात पकडायचं आहे आणि हे जी सुई जी आहे ती आपल्याला काढायची नाही. आता हे वरच्या साईडला हळूहळू 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 घेऊन जायचं आहे. वरच्या साईडला ओढल्यानंतर मग खालच्या साईडला थोडंसं ओढायचं आहे. असं ओढत 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 दोन्हीचं कॉम्बिनेशन घेता आपल्याला वरतीपर्यंत आपण ह्याला घेऊन जाणार आहे. आता हे आपण इथं त्याचा गोंडा बांधणार आहोत किंवा बुचडा बांधणार आहोत, त्याला बुचडा म्हणूया. तर ज्या टायमिंगला आपल्याला सुईला गाठ बसते असं कळतंय म्हणजे समजतंय तेव्हाच आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे. सुई काढून घेतली पण आपली गाठ व्यवस्थित बसली का, नाही बसली तर सुई साईडला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर उजव्या हाताचा वापर करायचा आहे. ह्या दोन्ही बोटांचा हा बुचडा धरायचा आहे आणि खालती ओढायचा आहे आणि हे वरती ओढायचं आहे. पण आधी पहिल्यांदा हे वरती ओढायचं आहे, आधी खालचा धागा ओढायचा नाही, नाहीतर हा बुचडा खाली तुम्हाला ओरगळून येऊ शकतो. त्यामुळं काय करायचं आहे, हा बुचडा वरती धरायचा, खाली धागा ओढायचा आणि हे आपला व्यवस्थित बुचडा झाला गेलेला आहे. तर हे पहिली अशा पद्धतीने अशा गाठी सेम सगळ्या जे आपण 13 राऊंड मारलेले आहेत ना, डॉट्स केलेले आहेत ना, त्याला सगळ्यांना करून घ्यायचं आहे. मी परत एकदा सांगते.